मोबाईलवर यूट्यूबवर काय पाहतो? एखादा पिक्चर, गाणी, बातम्या किंवा पदार्थाची रेसिपी. पण एका बहादरानं यूट्यूबवर दरोडा कसा टाकायचा हा व्हिडिओ पाहिला आणि तसा प्रयत्नही केला. पण मग त्याचा प्रयत्न यशस्वी झाला का? दरोडा टाकण्यासाठी येताना समोरच्याला घाबरवण्यासाठी त्यानं बंदूक म्हणून काय आणलं होतं? पाहूया. ज्वेलर्सच्या दुकानात दिवसाढवळ्या एक जण अचानक घुसला. दरोड्याचा त्याचा प्रयत्न होता, पण दुकानाच्या मालकानं अडवलं. त्यामुळे विरोध करणाऱ्या 75 वर्षांच्या ज्वेलर्सला त्यानं चाकूनं भोसकलं. हे सगळं करून तो पसार होतच होता की दुकानात काम करणाऱ्या एकानं त्याला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. पण खरी बातमी आता सुरू होतीये. हे सगळं घडलंय ते मोदीनगरमध्ये, जे उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये आहे. मोदीनगर परिसरात गिरधारी लाल अँड सन्स ज्वेलरी या नावाचे एक दुकान आहे. गिरधारी यांनी नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी 8:30च्या सुमारास दुकान उघडलं. काही वेळातच आरोपी अंकित गुप्ता हा मंकी कॅप घालून त्यांच्या दुकानात घुसला आणि त्यानं काउंटरवर चढून गिरधारी यांच्यावर धारधार शस्त्रानं 10 पेक्षा जास्त वेळा वार केले. या घटनेत गिरधारी गंभीर जखमी झाले आणि जागीच दगावले. गिरधारी यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून रुपेंद्र सोनी यानं दुकानात धाव घेतली आणि अंकितला पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्यानं खेळण्यातली बंदूक दाखवून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण तरी रुपेंद्रनं त्याचा पाठलाग केला. इतर दुकानदारांच्या मदतीनं दुकानापासून सुमारे 25 ते 30 मीटर अंतरावर आरोपी अंकितला पकडण्यात आलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. विशेष म्हणजे आरोपी अंकितनं दरोड्याची ही सगळी योजना आखली ती यूट्यूबवर व्हिडिओ पाहून. पण मग त्याची ही योजना फसलीये, कारण घडलेली घटना दुकानातल्या सीसीटीव्हीत रेकॉर्ड झालीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अंकित गुप्ता याच परिसरात राहतो आणि त्याचं कुटुंब स्थलांतरित झाल्यापासून तो आर्थिक तणावाखाली होता. अंकितला माहिती होतं की गिरधारी यांचं मोठं दागिन्यांचं दुकान आहे, व्यवसाय आहे. त्यानं सुमारे 1 आठवडाभर त्यांच्या दुकानाची रेकी केली आणि गुरुवारी सकाळी ग्राहक नसताना हल्ला करण्याचा कट रचला. आरोपीनं ऑनलाईन चाकू खरेदी केला. महत्त्वाचं म्हणजे हल्ल्यापूर्वीच्या 5 दिवसात त्यानं यूट्यूबवर 25हून अधिक दरोड्यांचे व्हिडिओ पाहिले. आता हा आरोपी अटकेत आहे आणि पोलीस प्रकरणाची चौकशी करतायत. पण यूट्यूबचा वापर चांगल्या कामांसाठी करण्याचा उद्देश असताना गुन्हेगारी कृत्यांसाठी त्याचा वापर होणं समाज म्हणून धोकादायक आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.